नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विमाविषयक व गुंतवणूक विषयक व्हिडिओज घेऊन येत असतो. आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर करताच, तेव्हा सबस्क्राईब करायचं प्रमाण थोडं कमी आहे. तर जितके जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल तेवढा आमचा उत्साह वाढणार आहे आणि अशा पद्धतीचं कंटेंट घेऊन येण्याचा आमचा उत्साह आणखीन द्विगुणित होईल. तेव्हा आपल्याला सगळ्यांना एक आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं. आपलं एक मेडिक्लेमवरती सीरीज सुरू आहे. याच्यामधला भाग 5वा आपण बघितला असेल. आता भाग 6वा आपण टाकतो आहे आणि या 6व्या भागामध्ये आपण असं म्हणतो आहे की कॅशलेस जे काही हॉस्पिटल किंवा नेटवर्क असतं ह्याच्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत. तर बघा, याचं एक सिंपल अशी परिभाषा आहे की इन्शुरन्स कंपनी किंवा TPAला तुम्ही जर एम्पॅनल हॉस्पिटल्सची यादी बघून जर तुम्ही कुठे ॲडमिट होणार असाल तर बिफोर ॲडमिशन तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंटसाठी ॲप्लिकेशन करता येते. आता कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट यांचं थोडंसं आपण माहिती विस्तृत करून घेऊया. कॅशलेस म्हणजे जे काही तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती होणार आहात त्या भरती झाल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत जो काही खर्च आहे तो सगळा खर्च जो आहे तो कंपनी तिच्या पद्धतीने करेल आणि तुम्हाला तिथं कुठलेही पैसे भरायची गरज नाही किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज नाही. तर कॅशलेस हॉस्पिटल अशा पद्धतीचं असतं. आता कॅशलेस म्हणजे 100% संपूर्ण मेडिक्लेमचा किंवा क्लेमचा सगळा भाग आला का तर मुळीच नाही. कॅशलेसच्या आधी एक प्री हॉस्पिटलायझेशन म्हणून असतं. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीचा खर्च तो काही 30 दिवस असतो, काही दिवस 90 दिवसही असतो काही ठिकाणी. आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे कॅशलेस क्लेम झाल्यानंतर पण एक पुरवणी क्लेम असतो जो पोस्ट हॉस्पिटलायझेशन असतो. तर हे कॅशलेसला जोडलेले दोन्ही क्लेम्स आहेत हे मात्र कॅशलेस नसतात, हे रिएम्बर्समेंटच असतात. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला क्लेम फॉर्म भरून त्याच्यामध्ये रीतसर या गोष्टी टाकाव्या लागतात आणि त्याचं जे आहे ते नंतर तुम्हाला त्याचे पैसे जे आहेत ते परत घेता येतात. आता कॅशलेसमध्ये काय करतात तर कॅशलेसचा अर्थ 2 प्रकारचं कॅशलेस. एक म्हणजे प्लॅन सर्जरी, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की बा पुढच्या 10 दिवसांमध्ये आपला एखादा ऑपरेशन किंवा एखादा ॲक्टिव्ह ट्रीटमेंट होणार आहे हॉस्पिटलमध्ये. तर त्याच्यासाठी आपण आधीच कंपनीला किंवा TPAला कळवायचं आणि कळवून त्यांना सांगायचं की असं असं आणि त्याच्यासोबत काय द्यायचं. तर कळवायचं म्हणजे तर तुम्ही त्यांना तुमची पॉलिसी द्यायची, तुमच्या हॉस्पिटलकडनं जे तुम्हाला बजेट आलेलं असेल ते बजेट द्यायचं, किती खर्च आहे वगैरे वगैरे असं बजेट असेल हॉस्पिटलकडनं तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठली सर्जरी आहे त्याचं काय आहे ते त्यांना द्यायचं आणि काय तुमच्याकडे टेस्ट रिपोर्ट असतील 1-2 तर तेही द्यायचे. असं तुम्ही जर एखाद्या TPAला किंवा इन्शुरन्स कंपनी, आता कसं TPA आणि इन्शुरन्स कंपनी असं 2 का म्हणतो, कारण पूर्वी काय व्हायचं की पूर्वी फक्त TPAच असायचा. मग नंतर TPA आणि कंपनी असे 2 प्रकार झाले. कारण काही कंपन्या ज्या आहेत या त्यांच्याकडे TPA म्हणजे थर्ड पार्टी क्लेम सेटलिंग अथॉरिटी नाही आहे, त्या स्वतःच ते क्लेम्सचं डिपार्टमेंट सांभाळतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला कंपनी किंवा TPAला या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की 10 दिवसानंतर माझं ऑपरेशन किंवा माझी ॲक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, तेव्हा तुम्ही माझं ते जे काय हॉस्पिटलला आता कळवा की यांचं जे काही खर्च असेल तो आम्ही देऊ किंवा तुम्ही आम्हाला एक क्रेडिट नोट द्या. मग तुम्हाला एक क्रेडिट नोट दिली जाते किंवा प्री ऑथरायझेशन दिलं जातं तुम्हाला. त्याला प्री ऑथ असं म्हणतात. हे प्री ऑथ घेणं अतिशय आवश्यक आहे. आता तुम्हाला माहिती असेल की पूर्वी कंपन्यांचे किंवा TPAचे एम्पॅनल हॉस्पिटल असायचे. आता ती संकल्पना हळूहळू लोप पावत चाललेली आहे. आता एनिवेअर कॅशलेस नावाचं एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं हॉस्पिटल एम्पॅनल नसलं तरीही तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मिळू शकतं. फक्त एवढंच आहे की TPA
हॉस्पिटलनी पाठवलेला हॉस्पिटलनी प्री ऑथरायझेशन फॉर्म TPAला पाठवायचा आहे आणि त्यासाठी हॉस्पिटल तयार असलं पाहिजे प्री ऑथरायझेशन पाठवायसाठी. आणि जर हॉस्पिटलने प्री ऑथरायझेशन पाठवलं तर नॉन एम्पॅनल्ड हॉस्पिटलमध्ये पण कॅशलेस करणं शक्य आहे. आता कॅशलेसमध्ये आणखीन काय काय असतं तर तुम्हाला कॅशलेसमध्ये अगदी महत्त्वाच्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर अशा त्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर नेटवर्क हॉस्पिटल, आणि हल्ली तर काय काय खूप नवीन नवीन प्रकार आहेत की एक्स्ट्रा नेटवर्क हॉस्पिटल किंवा काही नेटवर्क हॉस्पिटलचं आणखीन वेगळं काहीतरी नाव, अशा पद्धतीच्या कंपन्यांनी नावं तयार केलेली आहेत आणि त्याप्रमाणे हॉस्पिटल्स असतात. मग त्या हॉस्पिटलमध्ये काही एम्पॅनलमेंट हॉस्पिटल असतात, काही नसतात, पण तरी ते तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्री ऑथ जर त्या हॉस्पिटलने दिली तर एनिवेअर कॅशलेसमध्ये पण तुम्हाला कॅशलेस मिळते. कॅशलेसमध्ये काही आयटम्स कवर होत नाहीत, जसं TV आहे, फोन आहे, अटेंडंट आहे किंवा फूड आहे. अर्थात हे मी जे सांगतो आहे ह्याला पण पुष्कळसे पर्याय आहेत. काही कंपन्यांनी या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला कवर दिलेला आहे. परत मी रूम रेंटवरती जाईन की मेडिक्लेममध्ये रूम रेंट महत्त्वाचे असते. तर तुम्ही जर खूप तुमच्या कंपनीने तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं असेल, म्हणजे एनी रूम म्हटलं असेल, म्हणजे अगदी डिलक्स किंवा सूट पण तुम्हाला अलाव केला असेल, तर मग त्याच्यामध्ये हे TV, फोन, अटेंडंट, फूड हे सगळं येतंच आणि हे ॲटोमॅटिकली कव्हर होतं. पण नॉर्मली जर अशा पद्धतीचं काही जर कंपनीने ऑलरेडी लिहिलं नसेल तर तुम्हाला या गोष्टी सर्वसाधारणपणे कॅशलेसमध्ये कव्हर होत नाहीत. याच्यानंतर तुम्हाला 2-3 गोष्टी बिलाची काळजी तुम्ही करायलाच पाहिजे. प्लॅन ॲडमिशनमध्ये प्री ऑथरायझेशन हे महत्त्वाचं आहे. आणि कॅशलेस म्हणजे शेवटी फक्त एक छोटासा पेपरवर्क कमी, त्वरित उपचार आणि आउट पॅकेट असं काही नसतं. संपूर्ण कॅशलेसमध्ये लागू होतं. तुम्हाला वेगळे कुठले पैसे भरावे लागत नाहीत. अनेक कंपन्यांनी असे हॉस्पिटल्स तयार केलेले आहेत जे तुम्हाला कॅशलेस ताबडतोब मिळतं. याच्यामध्ये खूप प्रमुख प्रायव्हेट कंपन्या आहेत, काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या पण आहेत. त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने कॅशलेस देण्याची सुविधा असते. तेव्हा माझ्या मते जर तुम्ही मला विचारलं की बाबा मेडिक्लेममध्ये क्लेम कसा व्हावा, तर 100% कॅशलेसमध्येच आपण आपला पेशंट ॲडमिट करावा, जिथे आपल्या डोक्याला मुळीच ताण नाही आणि कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन करायची आपल्याला गरज नाही. अर्थात प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचं डॉक्युमेंटेशन तर करावंच लागेल, कारण ते पैसे आपण खर्च करतो आहे तेव्हा आपल्याला ते पैसे मिळाले पाहिजे. आपला हक्क आहे तो. आपण मेडिक्लेम घेतला आहे म्हणजे. फक्त मेडिक्लेम घेताना या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल कॅशलेस का सॅटल होत नाही, कधी कधी आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात. त्याचं बेसिक कारण हेच आहे की तुमचे जर काही पूर्वदत्त आजार असतील जे तुम्ही पूर्वघोषित केले नसतील आणि अशा पद्धतीचा आजार जर झाला आणि तुम्ही त्यासाठी कॅशलेससाठी ॲप्लिकेशन केली तर कदाचित TPA किंवा कंपनी म्हणू शकते की बा याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही आहे, तेव्हा तुम्ही रिएम्बर्समेंटमध्ये या, मग तेव्हा आम्ही ते सगळं बघू कसं द्यायचं, काय द्यायचं. तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा की प्रपोजल फॉर्ममध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. त्यांची खूप चांगली उत्तरं आपल्याकडनं अपेक्षित असतात आणि ती आपण नेहमी दिली पाहिजेत. कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी प्रपोजल फॉर्म हा तुमचा आरसा आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण जे काही आहे ते दिसतं आहे. तेव्हा कॅशलेस क्लेम हा 100% करावा. रिएम्बर्समेंटसाठी जाऊ नये, इतकंच. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी कंटेंट आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ शकू. धन्यवाद.